राष्ट्रवादी काँग्रेसीच्या कार्यालयाचे आयतारा पणजी उक्तावण जालें। ह्या वेळार एनसीपीचो सरचिटणीस प्रफुल्ल पटेल, गोंय प्रदेश अध्यक्ष जुझे फिलिप डिसोजा, बाणावलेचो आमदार चर्चिल आलेमाव आनी हेर मानेस्त हजर आशिल्ले। I would like to say thanks to our leader, Prafull Patel Sahab, for giving us such a beautiful office. Every time, sir, our media brothers used to say that Nationalist Congress Party has no office. Sir, I am very grateful to you. You have given us such a good office for party office. I would like to thank you for that, sir. I would like to thank you for another good thing, sir. You have given a dynamic person, a Nationalist Congress Party observer. Sir, he is a really dynamic person, sir. Thank you for that also. Mogar Babu Inanyo, आज जर तर आम्ही एकठांय झाल्या जाल्यार आम्ही आमच्या लिडराचे भाषण आयकुपाक एकठांय झाल्या। तुम्ही आमचे जायते फाटी भाषण आयकला आसतले, पण आज एक खुशालकायेचो दीस तो म्हणल्यार आमच्या नॅशनल काँग्रेस पार्टीन आज ऑफिस ओपन केला आणि आज ह्या ऑफिसाचे इनॉग्रेशनाक जायती भाव भयणां जायते यंग आसरांनी आज तुम्ही हांगा एकठांय झाल्या। देव बरें करूं म्हणटा तुमकां। तुम्ही आमच्या नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीच्या ऑफिसाक इनॉग्रेशनाक तुम्ही आज हांगा हाजीर जाली। आज गोंयांत इश्यू इतले वाडल्या, आज गोंयांत प्रॉब्लेम इतलो जाला, हो आतां कसो सॉल्व करपाचो तो आज सगळो पेस पडलेलो आसा। फकत भाव भयणांनो, जी ही नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आम्ही स्वतःच आमच्या गोंयच्या भाव भयणां पासून आम्ही त्यांच्या बाराबर जरूर आसा आणि म्हजो लिडर श्री प्रफुल्ल पटेल साहेब तोवूय आयज जाहीर करतलो की आम्ही सगळे ह्या इश्यूआन जे कोल पोल्युशन इश्यू, डबल ट्रॅक, ह्या सगळ्या इश्यूआन आम्ही आमच्या गोंयच्या भाव भयणां बरोबर आसा। कित्याक इनफ इज इनफ हे आमी सदांच म्हणटा। भाव भयणांनो, जायते हे त्रासान पडल्या। जसो आज लोक मुखार वयता आमकांय बरें दिसता की लोकां बरोबर आमी वयता आनी लोकां बरोबर वचपाची गरज, आमी हे सगळे एकठांय जावपाची गरज। हांव आयज हे माचयेर रावन मागता, असले इश्यू आसत जाल्यार सगळे 40 आमदार एकठांय जावन सगळे लोकांक सपोर्ट करूंक जाय। कित्याक करप ना, कित्याक करप ना, करपाक जाय। फकत भाव भयणांनो, आमी आमदार आसतना हांव तुमकां आनी एक फावटी जाहीर करता, जेन्नाचो वास्को कोल येता म्हणून हांवें 2 पोटयो परत घाल्लेल्यो आनी हे आयज पासून असले कोणें करूंक नासले, केला हांवें। जेन्ना डबल ट्रॅक ही जी आयज येता ही कोणाक लागून येता, कित्याक ही कोणाच्या फायद्याची, ही कोणाक लागून येता आणि कोणाक फायदो जाता हो इम्पॉर्टंट चोवपाचो। अरे डबल ट्रॅक हे लोकांक लागून जाता, लोकांक फायद्याचें आसा, लोकांक याचो फायदो जाता ना। हेजे वयल्यान डबल ट्रॅका वयल्यान जे जे गुडूस गुडूस जे इंजीन आहाय ती वयतली आनी कोल ट्रान्सफर जातलो। आमी जाणा, आमी चोयना दोळ्यांनी कितें वयता आनी कशें वयता आनी कितें तें। म्हाका भाव भयणांनो, ह्या इश्यूआन आमी स्वताच आमी लोकांच्या बाराबर आसा हें सांगूंक सोदता हांव। म्हाका भाव भयणांनो, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आयज तर हांगा पयली जाल्यार नॅशनल काँग्रेस पार्टीचो कोणूय फकाणां करची ना, पण एक आमच्या पार्टीन एक बरें काम आसा म्हणटा तें हे, आनी एक वस्त म्हणटा ती बरी। म्हजो लिडर प्रफुल्ल पटेल साहेब, तसो शरद पवार साहेब, जेन्ना आमी ताका एक फोन केलो इमिजिएट
नासतना 20 नासतना आमचो फोन रोखडोच अटेंड करता हो जावन आसा लिडरशीप आनी आमकां गर्वान सांगचें अशें दिसता की आमी असल्या लिडरां बरोबर काम करपाक आमकांय उमेद येता आनी कित्याक करत ना म्हाका भाव भयणानो हे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीन जायते जाण येतले हेच्या मुखार पळयतले हेच्या मुखार पळयतले हेच्या मुखार जायते जाण हे नॅशनल पार्टीन जॉयन जावपाक रेडी जातले कारण आयज नॅशनल काँग्रेस पार्टीचे नांव पेटेर जावंक ना आमी आमचें नांव सांबाळना हे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीन रावन आमी मिनिस्टर जावन आमदार जावन आमी आमचें नांव सांबाळना या आमी हे नांव सांबाळून आमच्या लिडराकूय आमचो एक बरो तेंको तेंचो आमच्या बरोबर आसा म्हाका भाव भयणानो आमी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीन हे फावटी आमी सगळे गांव गांवांनी देखून आमी गेल्या आनी विलिंगली त्या गांव गांवांनी वचून आयज लोक इतलो मोठे संख्येन आयज हांगा आसा आनी आमी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी हांवें चर्चिलाकूय सांगलां आमच्या लिडराकूय सांगलां आमी जर कोण येता जाल्यार आमी ताका आमंत्रण दिवचें गोवा 365 खातीर पणजेच्यान इर्शाद शेख. काँग्रेस आनी भाजपाच्या राजकारणाक गोंयचे लोक वाजेल्यात. गोंयकारांक आतां पर्याय जाय. राष्ट्रवादी काँग्रेसीचो फुडारी प्रफुल्ल पटेलान सांगलें. नवे वर्स गोंयच्या राजकारणांत नवी उमेद घेवन येतले अशें ताचें म्हणणें. पळयात तो कितें म्हणटा तो. प्रफुल्ल पटेल आमचे नॅशनल जनरल सेक्रेटरी गोवा में एक परंपरागत पहले आयरन रोड का धंधा होता था, वो पूरा चौपट हो गया. ट्रक्स खाली रहे, बार्जेस खाली हो गए, लोगों को एम्प्लॉयमेंट कहां से मिले. मगर यहाँ पर टूरिज्म की वजह से गोवा की इकोनॉमी थोड़ी बहुत ठीक चल रही थी, संभल गई. लेकिन आज पूरी इकोनॉमी गोवा की टूरिज्म नहीं होने से चौपट हो चुकी है. कोविड ने हमारे को देश को तो नुकसान पहुंचाया ही है, लेकिन सबसे ज्यादा देश में नुकसान गोवा को पहुंचा है, बिकॉज दिस इज द मेन स्टेयर ऑफ गोवाज इकोनॉमी. गोवा की इकोनॉमी बहुत वाइटल है, टूरिज्म बहुत इंपॉर्टेंट है. आज आप देखो, अभी आपने आयरन ओर की बात कही, आपने कोल की बात कही. आई एग्री विथ यू. कोल एंड आयरन ओर मूवमेंट फ्रॉम गोवा, द वे इट इज हैपनिंग, people are opposing because Goa's environment is very important. If Goa's tourism is to survive, Goa's environment must also be surviving. गोवा का एनवायरमेंट हमको सुरक्षित रखना पड़ेगा, वरना गोवा में टूरिज्म नहीं बढ़ पाएगा. ये आपको हमको सबको मिलकर संभालना होगा. और इसीलिए आप अपोज करिए कोल का मूवमेंट, हम आपके साथ हैं. हम आपके संघर्ष में हम आपके साथ खड़े. आप कहीं भी जाइए, मुझे बुलाइए, मैं सामने आके आपके साथ खड़ा हूं. भजेंद्र नदी का भी जो आपने विषय निकाला, वाई शुड गोवा वाटर गो टू कर्नाटका? वाई गोवा डजंट नीड वाटर? गोवा ऑल्सो नीड्स वाटर. गोवा हैज एग्रीकल्चर. यू हैव टू फाइंड सॉल्यूशंस. यू कैनॉट जस्ट टेक यूनिलैटरल डिसीजन. यू हैव टू आस्क द पीपल. You have to go with the will of the people. आज बोलते हैं ना, देश में सभी लोग बोलते हैं कि हम लोगों के साथ हैं. अरे पर लोगों के साथ हो तो फिर लोगों की आवाज की कौन सुनाई कर रहा है? मैं आप सभी लोगों से यही कहने के लिए आया हूं. मैं चाहता हूं कि आप सब लोग मिलकर एक नई शुरुआत करें. जो लोग सोचते हैं कि एनसीपी में क्या है, तो एनसीपी क्या है ये आगे का समय बताएगा. हम बताएंगे आपको. लोग विकल्प चाहते हैं, लोग बीजेपी को नहीं चाहते गोवा में, और कांग्रेस का भी विकल्प अकेला वो अगर सोचते होंगे
तो वो नहीं बना पाएंगे, ये बात भी उतनी सच है। कांग्रेस के 17 एमएलए आए, आज 5 क्यों रह गए? 12 लोग कहां गए? गायब हो गए। तो मैं चाहता हूं हम किसी के हमने हमेशा कहा, जैसे महाराष्ट्र में हमने सरकार बनाई, हमको भी मौका था बीजेपी के साथ जाके सरकार बनाने का, मगर हमने नहीं बनाई। बहुत इजी ऑप्शन था हमारे लिए, हमको भी ऑफर था। आपने देखा था ना कि हमारी सरकार उनकी बन सकती थी, लेकिन हम लोगों ने उनको रोका। आज गोवा में भी अगर रोकने की किसी में ताकत है तो उसको एनसीपी के माध्यम से हमको बनाना पड़ेगा, और ये बीजेपी की सरकार यहाँ पर जो है इसको नीचे लाना पड़ेगा अगले चुनाव में। ये आपको और हमको मिलकर संकल्प करना है। गोवा 365 खातीर पणजेच्यान इर्शाद शेख। गोंयांत येवपी मेगा प्रकल्पांक विरोध करपी लोकां फाटल्यान एक प्रगती विरोधी लॉबी वावुरता, आदलो पर्यावरण मंत्री राजेंद्र आर्लेकरान आरोप केला। हेच ते लोक जेंच्यांनी हाच्या आदीं कोकण रेल्वे प्रकल्पाकय विरोध केल्लो। डबल ट्रॅकिंग, वीज प्रकल्प, महामार्गांचे दुपेटीकरण हे सगळे नव्यान आयिल्ले न्हू जाल्यार आदलेच प्रकल्प त्या त्या वेळा वयल्या सरकारांनी फुडें हाडलेत, तांकां आतां विरोध करप साप्प चुकीचें, तेणी म्हटलां। कसलोच अभ्यास नासतना उठसूट उदरगतीच्या प्रकल्पांक विरोध करप गैर आशिल्ल्याचें आर्लेकरान सांगलें। बायणा रवींद्र भवनात जाल्ल्या गोवा आयुर्वेदीक मेडिकल असोसिएशनाचे कार्यवळी उपरांत मिडियान विचारिल्ल्या प्रश्नांक ताणें जापो दिल्यो। हे लोक कसलेय अभ्यासा बगर प्रत्येक प्रकल्पाक विरोध करतात अशें सांगतना म्हादईच्या प्रश्नाचेर तो उलयलो। हे सगळे जे प्रोजेक्ट आसात पळय ते कितें आयचे न्ही, फाटल्या अनेक वर्सां पासून ताजेर विचार करून ताजेर प्लॅनिंग करून हे सगळ्यांक जी गव्हर्मेंट्स येत गेली तांच्यांनी हे इम्प्लिमेंट करपाचें थारायलें। हे डेव्हलपमेंटाचे आवश्यक असलेले प्रोजेक्ट्स आसात। म्हाका कळना की कांय लोकांक ह्या डेव्हलपमेंटाच्या विरोधान काम करपाची संवयच आसा काय कितें। कोकण रेल्वेक जांच्यांनी ओपोज केलो, ताजे विरुद्ध आवाज उठयलो, आंदोलन केलें, तेच मनीस तशाच पद्दतीचे मनीस ह्या हातून आसात। आणि म्हणून म्हाका दिसता की अशे डेव्हलपमेंटाचे प्रोजेक्टाच्या विरोधान काम करणारी एक एंटी डेव्हलपमेंट लॉबी आसा काय कितें, ती लॉबी हाजे फाटल्यान आसा काय कितें असो एक प्रश्न पडटा। दुपदरीकरण समजा आमी हाजें केलें रेल्वेचें, कोणाक कित्याक त्रास जावपा जाय कांय करना, सरकार सगळ्या पद्दतीचे तुमचे प्रश्न आसा ते सोडोवपाक तयार आसा। दुसरें आसा नॅशनल हायवेचें एक्सपान्शन आसा, आनी ह्यो सगळ्यो गोश्टी ज्यो आसात, रस्तो आसा थंय विकास आसा, आनी म्हणून ह्या दृश्टीन सगळ्यांनी ताजे कडेन पळोवपाक जाय। आनी हांव एनवायरमेंट मिनिस्टर आसलो किंवा आनी कितें आसलो म्हणून अशें न्ही, पण एक सामान्य नागरीक म्हणून म्हाका दिसता की ह्या भागांतलो हो जो डेव्हलपमेंटाचे जे प्रोजेक्ट्स आसात हे प्रोजेक्ट्स जावपाची गरज आसा, ताका कोणें विरोध करपाची गरज ना खरें म्हणजे, कारण लोकांचें तशें नुकसानूय जालें। जे आंदोलन करपाक जे आयिल्ले आसात तांकां ह्या सगळ्या विशयांची पूर्ण म्हायती आसा की ना असो म्हाका प्रश्न पडटा। तांकां हाजेर व्हडलीशी म्हायतीच ना, पण कितें तरी आतां कोण तरी आतां भायल्यान आनी उलयता आनी चल्ले ते। अशें न करता जर पयलीं आतां आमचे मुख्यमंत्री आसात, तर मुख्यमंत्र्यांनी हाका सविस्तर उत्तरां दिल्लीं आसात, ते समजून घेवपाक जाय कितें उत्तरां आसात तीं। बेडे जोडून अशें हें जातलें तें जातलें अशा पद्दतीचें करप हें चुकीचें आसा अशें म्हाका दिसता। पण तुमच्या गव्हर्मेंटांतली एक कुट्टाळेचे एमएलए आसात ती एका प्रकार विरोध करीत येयली। न्ही, हांव कोण हाका विरोध करता कितें करता ताजे बद्दल उलयना, ते भारतीय जनता पार्टीचीच आमदार आसा हें खरें आसा, पण तिकाय आमचे पक्षाचे आसात, मुख्यमंत्री आसात, ते सगळे तिका समजून ते सांगपाचो प्रयत्न चालू आसा की कितें हाचें आसा तें। आनी म्हणून बाकीचे सगळे जे विरोध करतात पळय तो विरोध चुकीचो आसा अशें म्हजें म्हणणें आसा। म्हादईच्या विशयाचेर उलयतना आर्लेकरान सांगलें, म्हादईक लागून आतां कर्नाटक आनी गोंया मदीं संघर्श जावचो ना। भाजपाचो नवो प्रभारी CT रवी गोंयांत आयला, तो म्हादई प्रकरणांतल्यो सगळ्यो बारकायो लोकां मुखार दवरतलो। पळयात। जो कितें इशू जो आसा तो इशू दोनी सरकारांनी बसून सॉर्ट आवट करपाचो इशू आसता। गोंयकार म्हणून आमचें एक मत आसा, थंयच्या लोकांचें कितें मत आसा, हे सगळे इशू ते बसून सॉर्ट आवट करतले। हांगासर आमकां जे प्रभारी म्हणून जे दिल्ले आसात CT रवी, हे पक्षा कडल्यान आयिल्ले आसात। पक्षाचें हांगासरलें काम जें आसा
त्या कामा खातीर ते आमकां हांगासर मदत करपाक मार्गदर्शन करपाक आमचे पक्षाच्या संघटनेच्या बाबतींतले कांय इश्यूज जे आसात ते सॉर्ट आउट करपा खातीर म्हणून आयिल्ले आसात। ते पक्ष संघटनेच्या लेवलाचेर आमकां निश्चितपणान मदत करतले। गव्हर्मेंट लेवलावेले इश्यू आसात ते गव्हर्मेंट सॉर्ट आउट करतले। गोवा 365 खातीर वास्कोच्यान हिरू महाले। दिल्ल्या उतरा प्रमाण ग्लेन टिकलोन आपल्या मतदारसंघातल्या उदरगतीच्या कामांक हात घातला। पोंबरुफा पंचायत वाठारांतल्या रस्त्यांची दुरुस्ती, सांकवाचें रुंदीकरण आनी हॉट मिक्सिंगाक सुरवात जाल्या। सोमार दिसा ह्या कामाक आरंभ जालो। हळदोणे मतदारसंघातल्या पोंबरुफा पंचायत क्षेत्रात कांय उदरगतीच्या कामांक सुरवात जाल्या। कांय कडेन रस्त्यांचें रुंदीकरण, डांबरीकरण जाल्यार कांय कडेन सांकवाचें रुंदीकरण चल्लां। ह्या कामाक आरंभ करपाचे सुवाळ्यात हळदोणचो आमदार ग्लेन टिकलो आनी पोंबरुफा पंचायतीचे सरपंच आनी पंच वांगडी हजर आसले। लोकांची मागणी आशिल्ली साबार कामां चालीक लायतलो, तेच बरोबर 7 नंबर प्रभागात मसुंडी बांदून दितलो अशें टिकलोन उतर दिलें। सरपंच आनी थळाव्या पंचांनी हे विशीं समाधान उक्तायलें। पळयात। नंतर खूप पयलीं कित्याक आमी तेन्ना वायडनींग ऑफ रोड केल्ले, देरेपेन तो कल्वर्ट ल्हान जालो आनी हांगा खूब एक्सिडंट जाल्ले आसा आनी जावंक शकताले। सो लोकांची रिक्वेस्ट आसली, मेंबराचे हे आसले, आमचे गॅमलिनाचे रिक्वेस्ट आसली आनी पोलीसचे कोण आसले मेंबर, तेजे उपरांत गॅमलीन सर मातसो रोड वाडयचो म्हणून, आनी त्या खातीर आनी नोट मूव करून आनी इमिजिएटली हो कल्वर्ट आयज आमी नाल फोडटात आमी वाडयतले। हे टोटल काम हे कल्वर्टाचें काम जावन आसा almost about 21 lakhs. Standard cost is 21,69,571. आणि आमचो कॉन्ट्रॅक्टर जावन आसा SVL कंस्ट्रक्शन आनी मागता आमच्या कॉन्ट्रॅक्टर कित्याक ह्या वटेन तो वायडनींग करतलो ह्या वटेनसून एज एम पॉइंटिंग आउट, पूण तरी आतां ऑपोजीट त्या वटेन एक फोणकूल बी पडले आसा आनी आमचे इंजिनियर सांगना वालके आनी आमचो बोबे आसा AE, आमचो सतीश वालके आसा JE OPW डिपार्टमेंट, आनी सांगना थंय बी परत मातशें चॅक कर एंड कितें तर काम हा एडिशनल काम ते निग्लेक्ट करचें ना, कित्याक इट वील बी अ वायडनींग ऑफ 10 meters. सो आमचे लोक आसार पासार वेतात सगळे 2 wheelers 4 wheelers, समज व्हडले ट्रक येयला दे वोंट बी एनी इश्यूज। सो ह्या खातीर आय वूड लायक टू फर्स्ट एंड फॉरमोस्ट थँक माय ऑनरेबल चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत फॉर गिविंग मी द फायनान्शियल अप्रुवल वीच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट। ताजे तर फायनान्स अप्रुवल ना फायल फुडें वचना, त्या खातीर पयले सोदेर आमचो ऑनरेबल CM डॉक्टर बरें काम करता, बरें पिकअप केल्लें आसा चीफ मिनिस्टर, एंड आय एम शुअर ही वील टेक all the developments further in my constituency as assured me, and a lot of more work खूप आनी काम आसा। I will take up the work of that मुसुंडीचे लोकांचे हे आसले मुसुंडी आमी ते काम करचे पालमारान वॉर्ड नंबर 7 ते लोकांचे खूप वर्सांची मागणी आसली बिकॉज उल्हास अश्रूंक आसलो तेन्ना ते काम केलें। दॅट जॉब ऑल्सो विल बी टेकन व्हेरी शॉर्टली, एंड ऑल्सो फॉर एक्सपेंडेड सँक्शन रायट अप अबाउट 3 kilometers फ्रॉम गांवार टू एकोशे Yeah, become is in the pipeline, so I will ensure that all these works will be taken in this particular Pombrufa Ekoshe area. A lot of work is there in the pipeline which our honorable MLA has taken up, but it's a matter of waiting till the funds are released, and we know a lot of work is going to be done. Hot mixing is there for my ward. There's a WRD is going to do a retaining wall that side. Then there's another one work here. About 7 or 8 jobs are there, and we know our MLA is so vibrant and so full of energy in him that he's definitely going to finish all these works so that the people are going to be satisfied. And this was a patch which was narrow, and today we are looking at it that it is going to be completed so that car drivers will have no problem. That is the main thing. आज खरे एक बऱ्यांतली बरें गजाल म्हणल्यार आज खरेंच एक व्हडलो प्रोजेक्ट हांगा म्हटल्यार कालवट ब्रॉडनिंग स्टार्ट जाता, तेका लागून आमी सराक मनांतल्यान थँक्स म्हणटा। गोवा 365 खातीर हळदोणच्यान संदीप कामोलकार। आयुर्वेद दिसा निमतान गोवा आयुर्वेदीक मेडिसीन संघटनेन खाशेली कार्यावळ घडोवन हाडली। आयुर्वेद क्षेत्रांत मोलादीक योगदान दिल्ल्या दोतोरांचो ह्या वेळार भोवमान केलो। बायणाच्या रवींद्र भवनात जाल्ले हे कार्यावळीक आदलो सभापती राजेंद्र आल्लेकार मुखेल सोयरो म्हणून हजर आशिल्लो। कार्यक्रमाचें नांव आसा सेवा समर्पण सन्मान, वो आमी आमचे आयुर्वेदीक डे एज अ पार्ट ऑफ द आयुर्वेदीक डे सेलिब्रेशन आयुर्वेदा डे सेलिब्रेशन आमी हो आयोजीत केल्लो आसा, आनी हो कार्यक्रम जो आसा गोवा आयुर्वेदीक मेडिकल एसोसिएशन गामा
आणि रवींद्र भवन वास्को हांच्या जोड पालोवन आमी आयोजीत केल्लो आसा। हो प्रोग्राम 3 हातून आमी डिवायड केल्लो आसा। म्हणजे एक फर्स्ट प्रोग्राम आसतलो तो आमी आमचे दर वर्सा गोवा आयुर्वेदिक मेडिकल असोसिएशन गामा लेजंड अवॉर्ड म्हणून आमी दिता। आमचे मेन डॉक्टर जे असतात ज्यांच्यानी आयुर्वेदा खातीर ह्या फिल्डान खूब कितें कॉन्ट्रिब्युशन केल्लें आसा तांचे खातीर आमी हो अवॉर्ड दितात। सेकंडली आमची डॉक्टर माधवीलता दीक्षित म्हणून आसा, तांच्यांनी आयुर्वेदा बद्दल बूक बरयल्ले आसा ऋतुचर्याचो परिचय म्हणून, ह्या बुकाचें रिलीज आसतलो। आनी थर्डली आमच्या गोंयांत तुमकां खबर आसतलें पॅन्डेमीक त्या टायमार आमच्या आयुश डॉक्टरांनी खूब असो एक ताची उपस्थिती लायिल्ली आसा हॉस्पिटलांनी। त्यांचे आमचे पेशंट जे आशिल्ले तांचे कडेन खूब तांच्यांनी काळजी घेवन एक फ्रंट रनर्स म्हणून फॉर वॉरियर्स म्हणून तांचें आमी आज फेलिसिटेशन करपाचें आसा। हो कार्यक्रमाक आमचे माननीय उपस्थिती म्हणजे आमची चीफ गेस्ट म्हणून श्री श्रीपाद भाऊ येवपाचे आशिल्ले, पण ते मातशे वेळान येतले। तशेंच आमचे गेस्ट ऑफ ऑनर श्री मिलिंदजी नायक, तशेंच आमचे स्पेशल इन्वायटी एक्स स्पीकर आमचे गोवा एसएमएचे श्री राजेंद्र आर्लेकर आणि दादा इन्वायटी आमचे चेअरमॅन ऑफ रवींद्र भवन शशिकांत परब यांची आता उपस्थिती आमी हो कार्यक्रम आता सुरू करतले। सो हो कार्यक्रम असो आसा की हो दर वर्सा आमचे म्हणजे आयुर्वेदाक फुडें कशें आमी प्रोपोगेट करपाचें, आयुर्वेदा बद्दल सगळे म्हणजे त्यांची जागृती कशी जावपाची लोकां बद्दल, म्हणजे आयुर्वेदाचो प्रचार कसो जावपाचो म्हणून हे गोवा आयुर्वेदिक मेडिकल असोसिएशन दर वर्सा हो कार्यक्रम करता। आणि ह्या संदर्भात आमचे गोवा आयुर्वेदिक दिसा आमी हो कार्यक्रम करून पावले ना, पण आज आमी हांगा ठरयल्लो आसा। गोवा 365 खातीर वास्कोच्यान हिरू महाले।